राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अध्यक्ष सातारा दौऱ्यावर आहेत। साताऱ्यामध्ये आगमन झालं आणि त्यानंतर मोठ्या जल्लोषात त्यांचे स्वागतही या ठिकाणी झालं। तिथं स्वागतानंतर आता पुढे त्यांच्यावर फुलांची उधळण केली गेली। उद्या होणाऱ्या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमासाठी शरद पवार साताऱ्यामध्ये आलेत। दरम्यान आज संध्याकाळी शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये रयत शिक्षण संस्थेची बैठक होणार आहे। दरम्यान शरद पवार साताऱ्यामध्ये आल्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आलाय। तर बातमी आहे कोकणातनं। इथं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह पावसानं जोरदार हजेरी लावली। सावंतवाडीसह अनेक भागात मुसळधार पाऊस झाला आणि त्यामुळे हापूस, आंबा, काजू आणि बागांचं सुद्धा मोठं नुकसान झालंय। सोसाट्याचा वारा होता त्यामुळे मोहर आणि तयार झालेली फळं गळून पडली। बागायतदार हवालदिल झाले। काही ठिकाणी वीज पुरवठाही खंडित झाला आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं मदत द्यायची मागणी आता होतीये।